नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण एका अशा व्यक्तीचे विचार ऐकणार आहोत की ज्या व्यक्तीला अनाथांची माय म्हणून ओळखलं जातं. हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा त्या होत्या आणि त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानामुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. आणि नुकताच जानेवारी महिन्यात त्यांचा स्मृतिदिनसुद्धा होऊन गेला. अशा सर्वांनाच माहीत असलेल्या माननीय सिंधुताई सपकाळ. या सिंधुताई सपकाळ यांचेच सुरेख विचार आज आपल्यासोबत शेअर करते आहे. एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही, या अशा स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो. म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला. कधीतरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की लक्षात येतं, असे अनेक जण ज्यांनी आपल्याला दुखावलं म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना वजा केलं होतं, ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच. भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतीक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली. त्यांची एखादी कृती, चूक हा जणू काही जन्ममरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली हे कळलंच नाही. आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं. त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. स्वतःच्या चुका सुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या. भावना क्षमाशील असते. भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो. भावना दुखावली असं आपण म्हणतो. भावना दुखावली असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो. अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कोणी आपल्याला उशिरा दिली तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं. आणि हे अनेकदा घडतं. जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं. जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं. कुणाचंही कुणावाचून काही अडत नाही. कुणाचंही कुणावाचून काही अडत नाही. पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतीमुळे दुरावतात तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं असं मात्र नक्कीच वाटून जातं. क्षणभंगूर आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं
आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणं हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं. बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो. तसा विचारही समोरच्याचा नसतो. तो सहज आपलं म्हणून वागत असतो. परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो आणि आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही. म्हणून कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा व नात्यापेक्षा मोठी नाहीच. शेवटचं वाक्य पुन्हा एकदा ऐकवते. कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा व नात्यापेक्षा मोठी नाहीच. अशा या सिंधुताई सपकाळ आणि त्यांचे आयुष्यात उपयोगी पडणारे हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनापासून धन्यवाद.